नमस्कार. मराठी कविता समूहाच्या मराठी कविता चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मला नाही शांता शेळक्यांची कविता आवडते बरं का. आणि किनारे मनाचे या काव्यसंग्रहातली आहे. संपादन यांचं प्रभा गणवकरांचं आहे. ती फारशी माहीत नसलेली कविता आहे, पण बघा ही नक्की आवडेल. शीर्षक आहे पाणी. या पाण्याच्या अनंत लीला, या पाण्याच्या अनंत लीला, अनंत त्याची रूपे, केव्हा अवघड कोडे घाली, केव्हा अगदी सोपे. थेंब चिमुकला, थेंब चिमुकला केव्हा झुलतो पानाच्या टोकाशी, थेंब चिमुकला केव्हा झुलतो पानाच्या टोकाशी, केव्हा चिडुनी उलथून टाकी प्रचंड प्रस्तर राशी. संथ वाहता सामावून घे गहन कधी आभाळ, संथ वाहता सामावून घे गहन कधी आभाळ, चित्र दर्पणी केव्हा उमटे शुभ्र खगांची माळ. तीरावरची झाडी केव्हा घट्ट उराशी धरते, तीरावरची झाडी केव्हा घट्ट उराशी धरते, ओले तिचे वस्त्र खेचुनी थट्टा भलती करते. कधी इवल्याशा कळशी मधुनी सुखे घराला येई, कधी इवल्याशा कळशी मधुनी सुखे घराला येई, तान्हेल्या प्राणात खोलवर झिरपत झिरपेत जाई. ओघळ ओघळ पूर अनावर झिरपा निर्झर सरिता, ओघळ ओघळ पूर अनावर झिरपा ओघळ निर्झर सरिता, किती शोधली नावे आम्ही अनामते जे त्या करिता. या पाण्याचे काही न कळते, या पाण्याचे काही न कळते विरक्त की आसक्त, या पाण्याचे काही न कळते विरक्त की आसक्त. लंपट केव्हा अलिप्त केव्हा, केव्हा असते फक्त. शेवटी असं सप्तसागरा मधून वेडे, सप्तसागरा मधून वेडे दिशा दिशातून फिरते, सप्तसागरा मधून वेडे दिशा दिशातून फिरते. कुमारिकेच्या नयनी केव्हा आसू होऊन उरते, कुमारिकेच्या नयनी केव्हा आसू होऊन उरते. क्या बात. आपण पाहत आहात प्रत्येक मराठी मनातलं मराठी कविता चॅनल. मी बाबू बोरकरांची जी आजची मराठी कविता आहे, याच्यातनं जीवन त्यांना कळले हो ही बाकी बाबांची मी कविता वाचली. जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्याचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. जळापरी जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो, जीवन त्यांना कळले हो. चराचराचे होऊन जीवन स्नेहा समपा जळले हो, जीवन त्यांना कळले हो. सिंधू समृद्ध यात जयांच्या रस सगळे आकळले हो, जीवन त्यांना कळले हो. आपत्काली अंती नांवर घन होऊन जे वळले हो, जीवन त्यांना कळले हो. दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊन जळले हो, जीवन त्यांना कळले हो. पुण्य जयांच्या उजवाडाने फुलले अन परिमळले हो, जीवन त्यांना कळले हो. आत्मदळाने नक्षत्राचे वैभव ज्यांनी तुळले हो, जीवन त्यांना कळले हो. साया साविण ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो, जीवन त्यांना कळले हो. उरीच ज्या आढळले हो, जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो. आपल्या सर्वांचं मराठी कविता चॅनल. तुमच्या नक्षत्रांचे देणेमधली विरंगुळा कविता. तूही हसतेस रस्ता चुकतो म्हणून, तूही हसतेस रस्ता चुकतो म्हणून, हे तुझ्यामुळेच होत आहे ठेव समजून. आम्ही कसे आहोत शोध घ्यायचाय, आम्ही कसे आहोत शोध घ्यायचाय, का इतक्यातच रस्त्यावर जीव द्यायचाय. भूतासारखे उलटे उलटे चालावे लागते, भूतासारखे उलटे उलटे चालावे लागते, स्वतःचे फुटके भिंग उघड्या डोळ्यांनी पाहून. भूतासारखे उलटे उलटे चालावे लागते, स्वतःचे फुटके भिंग उघड्या डोळ्यांनी पाहून. हसणारी जीवनी तुझी, हसणारी जीवनी तुझी एक उदास कहाणी, हसणारी जीवनी तुझी एक उदास कहाणी. मी नसेन तेव्हा सांगेल,
तुला तेवढाच विरंगुळा. नमस्कार, आपण पाहत आहात मराठी कविता चॅनल. भाऊसाहेब पाटणकर आपल्या विदर्भातले यवतमाळचे मराठीत शायरी आणणारे. शायरी हा प्रकार भाऊसाहेबांना त्यांनी जवळून ऐकलेला आहे, पाहिलेला आहे. असे आता फार थोडे लोक असतील. हा त्यांचा मराठी शायरी लिहिलेला जो माझ्यासमोर पुस्तक आहे भाऊसाहेब पाटणकरांचं, प्रथमावृत्ती मला वाटते साधारण 1961 मधली आहे त्याची. आणि त्याची आता जी कविता आहे ती सरळ मी आता त्यांची जी आहे ती पेश करतो. शृंगार. कविता म्हणण्यापेक्षा शायरी, मराठी शायरी मधली शृंगारावर लिहिलेल्या भाऊसाहेबांनी जाहले काहीतरी जे व्हावयाला नको होते, एकटक तू माझ्याकडे तू बघायला नको होते. पूर्णबिंबा लाजवी ऐसी मुखावर चारुता, पूर्णबिंबा लाजवी ऐसी मुखावर चारुता, लाजऱ्या डोळ्यात होती मृगशावकाची भीरुता. मिटविल्या ओष्ठद्वयी होती करांगुली रोवली, मिटविल्या ओष्ठद्वयी होती करांगुली रोविली, की न सांडो भूवरी वाया सुधा अधरातली. ऐसे तुला मी पाहिले जे पाहण्याला नको होते, जीवनाची वेल माझ्या मी कुडाया नको होते. यौवनोद्वत ऊर उडवी रेशमी पदरादुरी, सावरिता त्रासली होती सत्या वरच्यावरी. गौरकायेची प्रभा नेसल्या वस्त्रातुनी, शोभली ज्योत्स्ना शशीची विरल मेघा आडुनी. ऐसे तुला मी पाहिले जे पाहण्याला नको होते, खेळ माझ्या काळजाशी मी कराया नको होते. सिंहापरी साहीन घाव मरणांतावरी, कळणार ना कधीही कुणा झाले असे काहीतरी. जाहले काहीतरी जे भावयाला नको होते, एकटक तू माझ्याकडे बघायला नको. आपण पाहत आहात मराठी कविता चॅनल. निघालाच आहे. तर मोदा देशमुख म्हणून कवी, त्यांची एक प्रसिद्ध कविता आहे आणि ती मला आवडायची याच्यासाठी की कवितेमध्ये इतकं नाट्य असू शकतं, त्यामुळे ही मला आवडलेली कविता. हिचं शीर्षक आहे ऊन ऊन खिचडी. एकत्र कुटुंबात, लग्नानंतर एकत्र कुटुंबात राहणाऱ्या मुलीचं हे मनोगत आहे. ऊन ऊन खिचडी साजूक तूप, ऊन ऊन खिचडी साजूक तूप, वेगळं राहायचं भारी सूप. एक नाही दोन नाही माणसं सारी 12, एक नाही दोन नाही माणसं सारी 12, आणि घर कसलं मेलं बाजारच सारा. सासूबाई, मामणजी, नंदा, धीर, जाऊबाईंच्या पोरांची सदा किरकिर. वर्षभर आपले ते सणवार, रांधा वाढा उष्टी काढा जीव बेजार. मला 10मध्ये दिलं ही बाबांची चूक, मला 10मध्ये दिलं ही बाबांची चूक, आणि वेगळं राहायचं भारी सुख. मला काही आणलं म्हणजे साऱ्यांनाच हवं, मला काही आणलं म्हणजे साऱ्यांनाच हवं, आणि यांच्या पगारात कसं बरं व्हावं. सगळी म्हणतात मला सासर माझं प्रेमळ, प्रेमळे झाली तरी सासूती सासूच, प्रेमळे झाली तरी सासूती सासूच, आणि एवढासा झाला तरी विंचू तो विंचू. पाणी किती तापवलं तरी सायका धरायची, पाणी किती तापवलं तरी सायका धरायची, आणि माझ्या वडिलांच्या मायेची सर मामंजींना काय यायची. चिमुरडी नणंदबाई चुगल्यात हलकी, विधभर लाकडाला हातभर झिलपी. बहीण आणि जाऊ यात अंतच खूप, वेगळं राहायचं भारी सुख. वेगळं राहायचं म्हणजे दिवाळी दसरा, वेगळं राहायचं म्हणजे दिवाळी दसरा. दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा. दोघांनी राहायचं, गुलुगुलू बोलायचं, दूर दूर फिरायचं. आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी, फिटतील साऱ्या माझ्या हौशी आणि निवडी. स्वयंपाक किती सोपा,
स्वयंपाक किती सोपा, खिचडी पापड दह्यातलं मेथकूट, वेगळं राहायचं भारी सुख. रडले पडले आबोलाच धरला, रडले पडले आबोलाच धरला, तेव्हा कुठे मग वेगळा संसार मांडला. आता मला मेलं काही कसं कळतच नाही, मला मेलं काही कसं कळतच नाही. हो महिन्याचा पगार कसा पुरतच नाही. गहू आहेत तांदूळ नाही, चहा आहे साखर नाही. यांच्याही वागण्याची तरास नवी, यांच्याही वागण्याची तरास नवी, आणि पेल्याभर पाणी द्यायला बायकोच हवी. बाळ जरा रडला तर खपत नाही, बाळ जरा रडला तर खपत नाही, आणि एवढंच कसं त्याला सांभाळत नाही. स्वयंपाक करायचा तो मीच, भांडी धुवायची ती मीच, कपडे धुवायचे ते मीच, आणि बाजारात जायचं तेही मीच. जीवाच्या पलीकडे काम झाले खूप, जीवाच्या पलीकडे काम झाले खूप, आणि वेगळं राहायचं कळते. तिकडे तिकडे सासूबाई होत्या, तिकडे सासूबाई होत्या, बऱ्याच होत्या. सकाळचा स्वयंपाक निदान करीत मामांजी दिवसभर बाळाला घ्यायचे, बाजार करायला भाऊजी असायचे, घरकामात जाऊबाईंची किती मदत व्हायची. आणि आता आता थंडगार खिचडी संपले तू, वेगळं राहायचं कळतंय सुख, वेगळं राहायचं कळतंय सुख. कवितांची ही आनंद यात्रा अशीच सुरू राहील. तेव्हा भेटूया पुढच्या महिन्यात. तोपर्यंत नमस्कार.